शेतकरी बंधूंनो, मी आपला शेतकरी मित्र किशोर पुढे. पावसाळ्याला सुरुवात झाली तर आमचे मित्र श्रीहरी महाराज सिलेपारचे तर आज अचानक शेतावर भेट दिली. तर कल्चर जे काही होतं आपलं कल्चर न्यासाठी ते आले. तर त्यांना म्हटलं चला शेतीचा आपला पूर्ण दौरा करून टाकून बा. तर शेताचा दौरा झाला आणि काय केलं की आपल्या शेतात उंबराचं झाड आहे. तर महाराजांना उंबरं जे आहे कच्चे याची भाजी करायची आवड झाली. तर त्यांनी उंबरं गोळा केले. तर ही अत्यंत पौष्टिक भाजी बनते याची उंबराची कच्च्या उंबराची. तर आपल्याला ह्या जुन्याच्या गोष्टीचा विसर पडलेला आहे. तर खूप चांगली पौष्टिक भाजी बनते याची तर त्याच्यात बाकी जसं आयरन रिचचं आहे ते पण कॅल्शियमची मात्रा पण भरपूर राहते. तर जे दुखण्याचे जे त्रास राहते ते पण दूर होते. तर माणसाने काय करायला महिन्यात 2 महिन्यातून जेव्हा मिळाले तेव्हा आपण हे अशी उंबराची भाजी वगैरे असं करून पाहिला पाहिजे. तर असं या पद्धतीने सामोर जर तुम्ही कॉमेंट करा तर मी भाजीची रेसिपी पण तुम्हाला लक्षात आणून देईल. हे बिल्व रसायन बनवलेलं होतं. हे बघा बेलाच्या फळाचं बिल्व रसायन आणि किती चांगलं तयार झालं. हे बघा ही लेअर बघा. ही सर्व याची आपण जे म्हणतो ना जीवाणूची जी लेअर आहे ती ही लेअर आहे. आणि सुगंध बघा याचा. आणि हे याचा कलर बघा. ते कलर बघा हां फक्त एकदम रेड. इतक्या चांगल्या पद्धतीचं हे आपलं तयार होतं बघा. रेड एकदम रेड. नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी आपला शेतकरी मित्र किशोर पुढे. आज शेतात आमचे मित्र श्रीहरी महाराज आले होते. तर आपण त्यांना जे कल्चर बनवलेलं आहे ते घ्यायसाठी ते आलेले होते. बायोरिच आणि गोकृपामृत वगैरे आणि ज्या काही आपल्याकडे निविदा बनलेल्या जे कल्चर बनलेले होते ते घ्यायसाठी आले होते. आता ते कसं आहे आमचे परम मित्र आहे. तर त्याच्यामुळे सर्व गोष्टी त्यांना आपल्याला ह्या करून द्यावं लागतात. तर हे बघा आता आपण हे नवीन कल्चर बनवलेलं होतं. अलगी फलगी जे आपण म्हणतो आपण हे सर्व मिक्स करून हे बनवलेलं आहे. तर याचं फोमिंग बघा. आपोआप याला जे फोमिंग जे येते हे बघा. हे फोमिंगची लेअर बघा. थोडं जवळ ड्रम दिसते थोडं खाली करा. हे बघा फोमिंग याची जी फोमिंग येते हे आपोआप तयार होते. आपण जे म्हणतो जीवाणूची जी जीवाणूची जी कॉलनी म्हणतो आपण. तर ही बघा ही या पद्धतीने तयार होते फोमिंग. न काही ढवळता न काही करता जर या पद्धतीने तयार होतं तर ह्या चांगल्या एकदम उत्कृष्ट पद्धतीच्या निविदा तयार होतात. तर तुम्ही पण मित्रांनो का होईना सेंद्रिय शेतीची जर कास धरलेली असेल तर हळूहळू या पद्धतीने आपल्याला जर निविदा बनवून राहिलं तर माणसाला कसं कॉन्फिडन्स तयार होते की आपण काही ना काही करू शकतो बा याच्यात बा. तर हे बघा मित्रांनो जसं मी तुम्हाला दाखवत आहे हे आपण सर्व मिक्स करून आपण हे बनवलेलं आहे. तर याचे उत्कृष्ट परिणामी आपण काय केलं याच्यात जसं बायोरिच आपण राहत होतो. आपण बायोरिचमध्ये काय केलं आपण गोकृपामृत टाकलेलं आहे. आणि याच्यातच आपण काय केलेलं आहे की जीवामृतचं जे आपण आपल्याकडे वाटलं होतं ते पण याच्यात टाकलेलं आहे. आणि काय केलेलं आहे की प्रोटीन्सच्या स्त्रोतसाठी आपण काय केलं आहे आपल्याकडे जी जवसाची जी ढेप राहत होती ती पण टाकलेली आहे. तर याच्यामुळे काय झालं की एकदम फोमिंग चांगलं झालं आणि एक उत्कृष्ट पद्धतीचे हे तयार होणार आहे. तर जीवाणूंना कसं आहे की खाद्य पाहिजे कोणत्या ना कोणत्या स्वरूपात. आपण काय दिलेलं आहे आपण याच्यासाठी ढेप दिलेली आहे. तुम्ही कोणतीही द्या. आता माझ्याकडे जवसाची ढेप राहते ती मी जवसाची दिलेली आहे. तर त्याच्यामुळे ही एकदम चांगली फोमिंग आणि हे सर्व उत्कृष्ट पद्धतीचे तयार झालेलं आहे. आणि आपली जी डेफिनेशन आहे की सुगंधी पुष्टीवर्धनम. तर ज्या गोष्टीतून सुगंध येतो तर ती गोष्टी एकदम चांगल्या पद्धतीची बनलेली राहते. ज्याच्या निविदा चांगल्या बनलेल्या आहे. मला ज्याचा सुगंध कसा येतो छान आहे एकदम चांगला सुगंध छान आहे. हां तर अशा पद्धतीने आता हे मित्रांनो आपली ही जैविक लॅब आहे समजायची. आता तुम्हाला इथं दाखवतो मी काय काय बनवलेलं आहे आपण. तर हे झालं हे जीवामृत झालं आणि हे झालं आपलं गोकृपा अमृत. हा ड्रम आहे हा गोकृपा अमृतचा आहे. आणि हे जे बनवलेलं आहे हे जडाम सल्फर आहे. तर जडाम सल्फरचे पण रिझल्ट तुम्हाला दाखवतो झालं. हे एकदम जडाम सल्फर बनवलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला सोडणं सुरू राहते. बायोरिच आणि गोकृपा अमृत श्रीहरी महाराज आपल्याकडे डेव्हलप करण्यासाठी घेऊन जात आहे. तर अशा पद्धतीने सेंद्रिय शेतीची काय होतात लोक दुरून दुरून येतात काही कल्चर येण्यासाठी काही येण्यासाठी. पण काय होतं की गावची गंगा त्या टोंगळ्याला सांगा असं म्हणतात ना. पण आपल्या जवळपासचे जे गावातले जे शेतकरी आहे या गोष्टीकडे वळत नाही आहे. तर सेंद्रिय शेतीची जर मित्रांनो तुम्ही जर कास धरत असाल
तर उत्कृष्ट पद्धतीने आपण हळूहळू सेंद्रिय शेती करू शकतो. तर चला मित्रांनो, सेंद्रिय शेती सांगड घाला आणि हळूहळू प्रयत्न करा. धन्यवाद.